सर्वांना आवाज येतोय? पुन्हा एकदा दुसऱ्या बारीचा जमलेला इथे रसिक प्रेक्षकांना शाहीर राकेश भाऊंचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. बुवा आज शाप गारटलं बघा, बरोबर आहे ना? फक्त मोजून दोन बघा, बुवाने फक्त मोजून 2 गाणी गायले. मला वाटलं की बुवा जरा कार्यक्रम करतील म्हणून अजून मजा आहे जरा. बुवा पहिल्या बारीत पण गारटले होते आणि आता पण बघतो तर 2 गाणी फक्त बुवाने म्हटले. बुवा एवढं लक्षात ठेवा, आता जेवढे इथे बसलेले आहेत राकेश बुवाची अशी खासियत आहे ना की शेवटपर्यंत प्रेक्षक टिकवायचा कसा ना, हे राकेश बुवाकडून शिकून घ्या बुवा. आणि बुवा शेवटच्या गाण्यापर्यंत थांबायचा, घरी जायचं नाही. बघा आता बुवा काय बोलले की बुवानी सुतली बॉम्ब फोडला, आता मी आटम बॉम्ब फोडतो म्हणून. मेला बुवा याचा पुसका बरा होता, पुसका बार पहिला सुतली बार आली त्याचा पुसका बरा होता. आता बघा आता बुवाची कशी गंमवतो. बुवा कुठं तुझी पोरं, कुठं तुझी ढोलकी, कुठं तुझी पोरं, कुठं तुझी ढोलकी, आणि कुठं तुझी गायकी, मेल्या तू तुझी लायकी. बघा आता याला कशी गंमवतो बघा. बघा मी स्तवत आहे. बुवाना असं म्हणणं नव्हतं की मी स्तवनची कटिंग द्या, पण आज मामा इथे जागर होता, मला असं वाटलं की बुवा आपल्या आईवरून काहीतरी 2 शब्द गातील. पण बुवाने गायलं का तुम्ही सांगा? बुवाने गायलं नाही. बुवा म्हणतं की स्तवनची कटिंग देत नाही. चला स्तवनची कटिंग नको देऊ. बुवानं मी त्यांच्या गाण्याचा बुवानी गाणं गायला, त्याच्यावर मी त्यांच्याला थोडीच तर उत्तर दिला. मी कठीण बोलता येणार नाही, पण थोडीच तर उत्तर दिला. पण मी जो गण गायला, आज नवरात्रीचा जागर होता आणि आज जागरामध्ये गणपतीला आळवणी केली. निदान स्तवन राहू दे,
पण बुवानी आज गाण्याची तरी अपेक्षा होती बुवांकडून की बुवा काहीतरी नवरात्री उत्सवात काहीतरी गण गातील, माझ्या चोवीस उत्तर गातील. बुवानी गायलं गण नाही, बुवानी माझी गवळण गायली. बुवानी जे गवळण गायली त्याच्यामध्ये माझी गवळण गायली, त्याच्यामध्ये तुम्हाला काय कळलं? बरं तुमच्या आवाज असला तर मी कार्यक्रम करेन. बघा बुवानी तवनला नाही काय गायलं, गाण्याचा विषय सोडा, मी बुवांचा पद गायला. बुवानी माझ्या पदाला पण हात घातला नाही. बुवा बारी करायला का नमन करायला बुवा मला तो बुवा 2 गाणी फक्त गाऊन गेला बुवा. आणि बुवा म्हणतो की आम्ही माझी शाखा आहे, मी असं करतो तसं करतो. अरे बुवा तुझ्याकडे आहे तरी काय? माझी सेम कॉपी केली बुवा. बघा याची कशी काढतो. आणि बुवा बघा माझी गवळण गायलाय, जर चालीमध्ये पण बुवा गायला नाही, बुवाचा आवाज बसला होता. आणि म्हणतो की माकड म्हणतो की माझीच जात, कशी बुवा स्वतःच यात दान करत होता. बघा आणि पुढे जेव्हा बुवा मी प्रश्न घातला होता बुवानी उत्तर दिलाय. बुवा मी काय बोलतो ती ग्रंथावर आधारित असावी, बुवानी ग्रंथ घेऊन यावा तर मी मान्य करेन. आणि बुवा तुम्ही जे प्रश्नाचं उत्तर दिलाय तो पूर्ण चुकीचा आहे. आणि बुवा म्हणतात की मी 1 नाही 2 प्रश्नाचे उत्तर दिले. बुवा प्रश्नाचं उत्तर एकच आहे, तुम्ही आधी ठरवा. मागच्या बारीला पण विनायक इंदुरकर बुवानी पण हा प्रश्नाचं उत्तर दिला होता, काहीतरी तुम्ही ठोकून उत्तर दिला. आणि शंकराचा विषय सांगता की शंकराचा बुवा शंकराचा तांडव हा नंदी होता. बुवा काहीतरी म्हणजे अज्ञान लोक नाही तर बुवा इथं सुज्ञान लोक आहेत. लोकांना सगळं कळतं, म्हणजे जो शाहीर गातो त्याच्यापेक्षा दुप्पट पटीने लोक ऐकणारे असतात. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बघा आणि बुवानी विषय काहीतरी गायला. भेटलाय जोडीला या डबल बारीला या कोटवाडीला याच्या बोट्यात दाढीला. विषय गायला होता बुवानी. बरोबर बुवा तेवढी तुझी कॅपॅसिटी नाही. आता बुवानं बघा मी कसं उत्तर देतो. बघा विषय तोच, बुवानी विषय काढले बोट्याचं दाढीला. आता बघा मी आता बुवानी काय बोलते. आले गेले 100 ए बुवा आले गेले 100 तू रे वाला मी 1 नंबर. पुन्हा जन्म घ्यावा लागेल तुला मला हरवायला. आणि या बुवाच्या कदम हाय काय बारीक रायला. या बुवाच्या दम हाय काय या बुवाच्याच बोललोय. बुवानी काहीतरी वेगळं बुवाच्या दम हाय काय बारीक रायला. आले गेले 100 तू रे वाला मी 1 नंबर. आले गेले 100 तू रे वाला मी 1 नंबर. जन्म घ्यावा लागेल मला हरवायला. बुवाचा कदम हाय बारीक रायला. बुवाचा कदम हाय बारीक रायला.
बघा बुवाला एका सेकंदात उत्तर देणार आहे. दुसरा विषय बुवाने बघा पहिला बुवाने विषय गायला बुवाच्या तब्येत बुवाने ऍक्च्युली गाणी दोनच गायले. दुसरा विषय बुवांचा काय होता एकूण एक उत्तर पाठवून देणार आहे. करली वाकडी बोंबलाची पेटी बुवाने हा गाणं गायला होता. बुवा भारती गुरुजीने हा पहिला गाणं हे भारती गुरुजीने कॅसेटला गायलं होतं. बरोबर आहे ना. त्यानंतर जेव्हा विनायक इंदुरकर बुवांची माझी बारी झाली तेव्हा विनायक इंदुरकर बुवानी पण हा गाणं गायलं होतं. आणि आज बुवा तुम्ही गाताय म्हणजे बुवा एवढं लक्षात ठेवा की आज तुम्ही नेमकं लोकांना काय दिलं आणि बुवा म्हणतो की आज डाव जिंकून गेलोय. बरोबर ना. अरे बुवा लोक इथं काही येडी नाही बोललो. तू पहिली बारी काय केली सर मी पहिली बारी काय केली बुवा बघ जरा. तुझा आवाज तरी होता काय त्या स्वरात तरी होतच काय. बघा ते बुवाला दुसरा विषय देतोय. बुवा हाय काय जमाय काय एवढा आवाज लावायचा. अरे यजमानाने दिलेला मान हाच बुवा हा विसरलेला आहे. अरे चार चौघात हा काव करणारा कावळा आता या रणामध्ये बावरलेला आहे. हा नाही नाही म्हणतोय पण मी याला आज मनातून रडवलेला आहे. आणि कित्येक गेले दिवसाने तुझ्यासारखे बुवा आज या बुवाला मेरा नामध्ये सावरलेला. बघा दुसरा विषय करतोय. सांगतोय साऱ्यांना मी हाय राव तर मोठेपणा करत होता ना बुवा की काय डाव जिंकून गेलोय. सांगतोय साऱ्यांना मी हाय राव आणि आयुष्याचा हा हरलाय डाव. सांगतोय साऱ्यांना मी हाय राव आयुष्याचा हा हरलाय डाव. खाली पडलंय तुझं रे नाव खाली पडलंय तुझं रे नाव. बारी करून बरबाद झाला याला हसतोय सारं गाव. बारी करून बरबाद झाला याला हसतोय सारं गाव. बघा बुवा माझ्याकडे विषय खूप आहे. बघा तिसरा विषय येते. मला पिसलावशील तेवढा मी पिसळणार आहे. मला पिसलावशील तेवढा मी पिसळणार आहे. आणि मला काय जमवणार बुवा तुला मी आज हसवणार आहे. आणि या पळवणे गावा
आणि या पोपळण गावात आता डबल बारीचा सामना रंगणार आहे आणि जिंकून डाही लढाव बुवा आणि या चार चौघात मी तुला मुकवणार आहे. बघा दुसरा विषय गातोय. नाही हालायकीचा कस सांगू या मूर्खाला नाही हालायकीचा कस सांगू या मूर्खाला कशी उचलून मारतो बघा कशी उचलून मारतो बघा या हराम खोराला कशी उचलून मारतो बघा या हराम खोराला 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 उचलून मारतो बघा बघा अजून एक शेवटचा विषय गातोय. वेशा बदलून मूर्खा तू अरे यार नाताल सरे रावणाचा आणि रामाचा विषय गातोय. वेशा बदलून मूर्खा तू आणि यार नाताल सरे अरे तो तुम्हारी चाल अरे तो तुम्हारी चाल गाव कोटा गेला सर अरे तो तुम्हारी चाल गाव कोटा गेला बघा शेवटचे गाणं गाणार आहे. बुआ हम भी किसी से कम नहीं. बघा शेवटचे गाणं गातोय. साऱ्या तालुक्यात वाजतो यार बोल शेवटचे गाणं आहे. आरतीला जरा या शेवटचं गाणं गातोय. पुन्हा जायचं गावात आम्हाला पण मुंबईला जायचं उद्या. शेवटचं गाणं घेतोय. साऱ्या तालुक्यात वाजतो या एक नंबर गाजतो या साऱ्या तालुक्यात वाजतो या एक नंबर गाजतो या सुदर्शन दादाची साऊंड सिस्टीम प्रत्येक सामन्यात दिसतो या सुदर्शन दादाची साऊंड सिस्टीम प्रत्येक सामन्यात दिसतो
बघा, जी काय माझ्याकडून व्हिडिओ आपली सेवा झाली असेल, काय जे अपशब्द बोलले असेल तर तुम्ही मला क्षमा करून घ्यावी. बघा, एक शेवटचं गाणं गातोय, कारण या वालिद परिवारामध्ये, या वालिद परिवाराचं आणि आमचं नातं यामध्ये घराचं नातं आहे. म्हणून एक गाणं गातोय. आज आपल्यामध्ये काशीराम काका वालन, लक्ष्मण काका वालन हे आपल्यामध्ये आज नाही आहेत. तसं बघायला गेलो तर म्हणजे या शक्तिपुराच्या कलेमध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली. आज ही सगळी मुलं उभी केली. म्हणून एक शेवटचं श्रद्धांजली जातोय. बघा, काळाच्या उदरात उद्याचे भविष्य कोणी पाहिले काय? ब्रह्मलकीत सांगा कोणी चुकले काय? मार्ग चुकाचा असताना तू देवा धावशील काय? आणि या पुनर्जन्म घेऊन आमच्या काकांना तू परत आणशील काय? म्हणून काय म्हणायचंय, तुमच्या अचानक या जाण्याने वालन परिवार पोरका झाला. तुमच्या अचानक या जाण्याने वालन परिवार पोरका झाला. कसा नियतीन घात हा केला, कोणी तुमची वाचते आज आम्हाला, कोणी तुमची वाचते आज आम्हाला. तुमच्या अचानक या जाण्याने वालन परिवार पोरका झाला. तुमच्या अचानक या जाण्याने वालन परिवार पोरका झाला. नियतीने घात हा केला, तुमची वाचते आज आम्हाला, कोणी तुमची वाचते आज आम्हाला.
आले अचानक आम्हा तुम्ही सोडून गेले नाही कुणा कळले विपरीत घडले दुःख दाटून मनाला उणीव तुमची वाचते आज आम्हाला हो उणीव तुमची वाचते आज आम्हाला हो उणीव तुमची वाचते आज आम्हाला शेवटची बैरवणी गातोय. प्रेक्षक काम मध्ये कोणाला नाचायची इच्छा असेल तर तुम्ही नाचायला येऊ शकता. आषाढी कार्तिकीचा तो सोळा पाहूया. कुठं नाचायचंय का? नाचायचं का कोणी लगेच या. क्षमा दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या मंडळाचे एक चुकून नाव होता. आमच्या मंडळाच्या आधारस्तंभामध्ये माझे नेहमी कार्यक्रमामध्ये पाठीमाग असतो. नेहमी सगळं मला साथ करत असतात. आमचे कृष्णा काका बोटे यांना शाहीर राकेश मोहनचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. आपले युवा शाहीर सुदर्शनदादा बेडे या इकडे माझ्यासोबत या. आषाढी कार्तिकीचा तो सोळा पाहूया. सारे मिळून दर्शनाला पंढरी जाऊया. विठ्ठलाच्या भक्तीत सारे दंग होऊया. विठ्ठलाच्या भक्तीत सारे दंग होऊया.
मला बालक परिवाराने आज आपल्यासमोर कार्यक्रम करण्याची संधी उपलब्ध करून दिली तर त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत. तसेच आज जे संगीतकार लाभले आज वेळात वेळ काढून आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत पारंगता होमले, रोहितला कोटारे, तसेच त्यांच्याबरोबर जे मित्र आले ते सुद्धा, आणि आज माझे दोन्ही भाऊ बंधू माझे वडील आहेत उपस्थित आहेत, त्यांनी आज मला कार्यक्रमाला साथ दिली. त्या सर्वांचे खूप आभार. जमले नाही ते सर्व माझे नशीब माय बाप.